नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. छान अशी तयार झाले. गावाकडे जायचं म्हणलं की मन अगदी एकदम आनंदी होऊन जातं आणि मग निघालो. कुठं तर गावाकडं. कशासाठी? तर आज होता नंदेचा कुंकुटिळा म्हणजेच एंगेजमेंट. मग निघालो. त्याआधी आमच्या नणंदबाईचं आगमन होणार होतं आज. मग म्हणलं चला. त्या बोलल्या की स्वयंपाक बनवून ठेवा जेवणासाठी. म्हणलं चला आता रसपोळी करायची होती. त्याआधी मग मी छान अशी मेथीची भाजी केली. भाज्याचं पीठ टिमलं आणि आवरत होते कुठं जायचं. तर त्या ज्या काही नणंदबाई आहेत त्यांचं शेतामध्ये गावाकडं कुंकुटिळा होता. मग सासूबाईचं म्हणणं आलं की जेवायला खूप उशीर होईल, चल मी एखादी चपाती भाजते मग तू खाय. काय बाई माझं नशीब किती चांगलं. आणि ह्या सगळ्या माझ्या सासाईनी आदल्या दिवशी शिदुरी बनवली होती. त्यात काही जाऊबाई बी होत्या. पण माझं थाट पहा ना, त्यांनी बनवलेली शिदुरी मी कसे डब्बे उघडू उघडू पाहते. कारण कधीतरी आपल्याला शिकायला भेटतं की दुसऱ्यांनी काय काय वस्तू कशा कशा केल्यात. मग काय आम्ही सगळ्या सुनबाई असे डब्बे उघडून पाहत होतो. सगळ्या नणंदबाईंनी सासूबाईंनी छान अशी पॅकिंग केली होती ह्या शिदुरीची. मग सगळ्यांनी हे मस्त डब्बे उघडून पाहिले. ज्या काही ह्या दिसतात व्हिडिओमध्ये त्या माझ्या जाऊबाई आहेत. मग सगळ्यांनी मिळून परत काय केलं, तर परत जे काही डब्यामध्ये भरायचे राहिले होते म्हणजे बर्फी आणि जिलेबी ते आम्ही आमच्या हाताने भरून घेतली. म्हणलं चला एखाद्या गोष्टीला तरी आपला हात लागावा. मग तिथं काय शेतात गेल्यावर बनवलं होतं त्यांनी मस्त बेसन. आणि मग सगळ्या जावा मिळून जेवायला एकत्र बसलो. मस्त बेसन पोळी खाल्ली आणि छान ताव मारून घेतला. मग इकडं नवरदेव नवरीची तोपर्यंत तयारी झाली होती एंगेजमेंटची. मग काय नवरीने नवरदेवला अंगठी घातली, नवरदेवनी नवरीला घातली आणि नवरदेवकडून पाहा ना किती सुंदर शिदूर आली. भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ.